माझ्या सासूबाईने सांगितले माझ्या नवऱ्याला की तू ती घड्याळ आहे खराब झाली किचनमध्ये तिथली, तू ते धुवून घे पाण्याखाली नळाखाली. आता त्याची काय अवस्था होईल आता आपण बघू. म्हणजे चालू राहणार की बंद होणार. वा 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 वा, मग काय तर. बापरे स्वतःची तारीफ स्वतः निघते ना, ते पण ते चालू तर आली पाहिजे. तर अशी हासी मजाक आमच्या इथे रोज चालूच असते. दिवसाची सुरुवात अशीच आमची होत असते. त्यानंतर सकाळपासून माझ्या मागे एवढी धावपळ सुरू झाली कारण की आज परत बिट्टूच्या शूटसाठी मला सकाळीच जायचं होतं. पण त्यानंतर सकाळी सकाळी आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला व तो प्लॅन आम्ही दुपारी ठेवला. इथे ना मी थोडासा शूट करत होती. ते मोबाईल स्टँडवरती मी माझा मोबाईल व्यवस्थित लावत होती. तेवढ्यात ते स्टँड माझ्या हाताला लागलं. त्याकडे दुर्लक्ष करून मी हाताचं ते ब्लड वगैरे पुसून परत शूटला सुरुवात केली. कालच्या मॅट्रिक शॅम्पूचा जो व्हिडिओ मी काल बनवला होता, शेवटची तारीख होती, तर मी संध्याकाळी तिथे जाऊन बघितलं तर ब्रँडनी मला सांगितलं की तुमच्याकडे अजून 15 दिवस आहेत, म्हणजे तुम्ही हा 15 जुलैपर्यंत कधीही पोस्ट करू शकता. म्हणून मग मी राहिलेली क्लिप यावेळेस करून घेतली कारण आता माझ्याकडे थोडासा वेळ पण होता. टेकवर टेक इथे माझं चालू होतं कारण की कोणताही शूट करतो म्हटलं आपण तर तो परफेक्ट आलाच पाहिजे. जोपर्यंत माझा परफेक्ट शूट आला नाही तोपर्यंत मी कंटिन्यू त्यावरती व्हिडिओ बनवला. त्यानंतर जाऊचं तर लगबगीचं काम सुरूच होतं. आज त्यांनी सुट्टी घेतली होती. त्या जेवायला बसलेल्या होत्या आणि मी त्यांच्यासमोर शूट करत होती. तर तो शूट काही व्यवस्थित येत नव्हता, त्यामुळे ते जेवता जेवता उठल्या आणि माझा शूट त्यांनी करून घेतला. ज्यावेळेस कोणी चांगला कॅमेरामॅन आपलं शूट करत असेल ना, त्यावेळेस कोणताही शूट एकदम परफेक्ट येतो. माझ्या जाऊ माझ्या कॅमेरामॅन आहेत आणि एवढा छान ते व्हिडिओ काढतात ना. आता तुम्ही म्हणाल तिने काढून दिला म्हणून तू तिचं कौतुक करते, तर असं काही नाही. मी कोणताही शूट करते तर त्याची शूटिंग माझ्या जाऊच करून घेतात. हो, एखाद्या वेळेस त्यांना वेळ नसला तर मीच ते शूट करते, पण बॅक कॅमेराने खूप छान व्हिडिओ निघतो. आणि माझ्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेराची हालत एवढी बेकार आहे की कधीही कॅमेरा बघितला की नुसतं भुसट त्यामध्ये दिसतं. त्या म्हणाला आता असं कर, पूर्ण शूट माझ्याकडूनच करून घे. आता मी करत आहे. तर नंतर त्या जेवायला बसल्या आणि मग मी तयारीला सुरुवात केली होती बिट्टूच्या, कारण आता आम्हाला परत जायचं होतं शूटसाठी. तसं तर मी जाऊला खूप इमोशनल अत्याचार करत होती की त्या माझ्यासोबत आल्याच पाहिजेत. त्या नाही म्हणत होत्या कारण खूप थकलेल्या होत्या. पण खरं सांगू का, फोटोशूट म्हटलं ना की आपल्यासोबत जितके मेंबर असले तितके कमी असतात, कारण की आपल्याकडे सामान असतं, त्यासोबतच वेगवेगळ्या पोज द्यावं लागतात आणि मुलांना देखील सांभाळावं लागतं. आर्यन, मी आणि बिट्टूचे पप्पा आम्ही तिघांनी आमचे कालचेच कपडे घातले होते कारण आम्हाला परत शूट करायचं होतं या कपड्यांवरती. फक्त बिट्टूनीच आपले कपडे चेंज केले होते. थोडा वेळ बिट्टू पार्कमध्ये गेल्यानंतर जरा बरी होती, पण जेव्हा तिला झाडाजवळच जायला सांगितलं तसं बिट्टू अजिबातच हसत नव्हती कारण की तिला झाडं फार आवडत नाहीत, ते हलतात, त्यामुळे तिला भीती वाटते. त्यानंतर वेगवेगळे फोटो शूट करण्यात आले. मग बिट्टूला मी थोडीशी प्रॅक्टिस घेत होती. मी तिला सांगत होती, तिच्यासोबत मी सुद्धा धावत होती की तू अशी धाव तशी धाव. आणि एवढी मेहनत करावं लागली मला तिच्या मागे. खरं सांगू का, लहान मुलांसारखी मीच धावत होती. मीच तिला ॲक्शन करून दाखवत होती की असं कर तसं कर. पण त्या झाडं वगैरे होते त्यामुळे ते थोडीशी घाबरलेली होती, म्हणून खुलून अशी पोज वगैरे देत नव्हती. पण तरी कॅमेरामॅनने हवे तसे तिचे फोटो वगैरे घेतले. बस 20 मिनिट झाले आणि मग माझ्या मुलीचं सुरू झालं की मम्मी, हे मला जे तू घातलंय ना हे सर्व पटकन काढ आणि घरी चल. एवढी सर्व तयारी केल्यानंतर जर मुलगी अशी म्हणत असेल तर मी तर डोक्यावर हातच दिला होता. मग शेवटी तिला मी पॉकेटमध्ये फ्रुटी आणि थोडंसं स्नॅक्स आणले होते, ते दिले तिला खायला आणि मग ती परत तयार झाली. कॅमेरामॅन दुसरीकडे बिझी होते. मग आम्ही तिथे असं थोडीशी छोटीशी क्लिप घेतली बिट्टू आणि माझी. आणि सर्वात जास्त गंमत आली ती म्हणजे या बलूनची. कसं बसं आम्ही ते एका जागेवर सेट केले आणि मग वारा आला आम्ही उचलायला गेलो. जसं उचलायला गेलो तसे ते बलून फुटत होते आणि आम्ही तिघं ते बलून फुगवत होतो. ते फुटत होते, आम्ही फुगवत होतो. कारण काल वारा पण भरपूर होता, त्यामुळे ते बलून एका जागेवर थांबतच नव्हते आणि थांबले तर ते 1-2च राहायचे. जर तुम्ही फोटो शूट करत असाल तर तुम्हाला छोट्यातल्या छोट्या गोष्टी आधीच घेऊन यावं लागतात, जसे की केक, बलून, कॅन्डल. त्यासोबतच मी सर्व सामान माझ्याकडे ठेवलं होतं. सीझर आणि माचीस, कॅन्डल, डबल टेप 5 नंबरचा बलून, त्यासोबतच हॅपी बर्थडेचं जे स्टिकर असतं ते देखील. केकचा फोटो काढायला घेतला. बिट्टूचं सर्व लक्ष केकवरच होतं. कधी मी ते केक कट करते आणि कधी खाते. तिला म्हटलं थांब, तुलाच खायचा आहे, 2 मिनटं तो शूट होऊ दे आणि नंतर तो केक आपणच खाऊया. फोटोशूट तर तिचा होता, पण मेहनत मला, आर्यनला आणि मिनूला जास्त घ्यावं लागली. तिचे कपडे सांभाळणं, त्यासोबत माझी बॅग, केक, हे फ्लावर,
आम्ही आलो होतो 3:30 वाजता आणि बघता बघता आम्हाला 5 इथेच वाजले होते. तरी आमचा फोटोशूट सुरूच होता आणि बिट्टूच्या पप्पाला अर्जंट त्यांच्या ड्युटीवर जायचं होतं. तर आम्ही या पिंक ड्रेसवरती हवे तेवढे शूट घेतले आणि फोटो काढले. त्यानंतर एक तिचा ड्रेस चेंज केला. हा जो व्हाईट आणि पर्पल कलरचा ड्रेस आहे यावर आम्ही जास्त काही शूट केला नाही. 5-6 फोटो काढले आणि हा शूट आम्ही सरकारी बगीचामध्येच केला होता आमच्या अकोल्याच्या. त्यानंतर आम्ही पॅकअप केला आणि निघालो घराकडे. घरी आल्यानंतर हे किचनचं जे काम आहे आज पूर्ण कंप्लीट झालं. याला गोल्डन कलरचे छापे देखील लावले. त्याने या भिंतीचं लुक एवढं छान दिसत आहे ना, तुम्हाला व्हिडिओमध्येच एवढं छान दिसत असेल पण रिअलमध्ये त्याहूनही जास्त छान दिसत आहे. इथे बाहेर देखील आमच्या कलर लावणं त्यासोबतच गेटाला पण कलर लावणं चालू आहे. बिट्टू दुपारपासून जरा जेवली नव्हती म्हणून तिच्यासाठी पटकन पनीर पराठा भरवला आणि तिला भरवला देखील. किती छान दिसतंय. पहिला ह्या सिल्वर मारले होते पण ते काही चांगले दिसत नव्हते तर मग गोल्डनचे मारले. खूप छान लुक आलाय एकदम किचनमध्ये आता. हा तर इथे बिट्टूची तयारी झाली आहे. माझी तयारी मी काही केली नाही. का जीव थकलाय, जायची इच्छा नाही आहे पण एकच शूट राहिलाय. थोडे ना मला शूटसाठी बलून वगैरे लागणार होते तर ते मी आधीच फुलून घेतले होते कारण की तिथे गेल्यानंतर अजून आमचा त्यामध्ये वेळ जाता कामा नये. आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा 9:30 वाजत आले होते. माझ्या घराजवळूनच फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती लोकेशन होतं जिथे आम्ही फोटो काढण्यासाठी आता जाणार होतो. लोकेशनवर पोहोचलो तर हा होगी हा त्याच्यात नाही बसायचं आहे ग, चालू आहे. खाली बसायचं आहे. नाही मी खाली नाही बसणार. तर हे हॅपी बर्थडेचं जे नाव आहे ते मी आधीच घरून पूर्ण एका लाईनमध्ये व्यवस्थित करून आणलं होतं पण हवेमुळे ते टिकतच नव्हतं. तर तिथे मी एक आयडिया केली. मी डबल टेप आणला होता तर तो गाडीला चिटकवला आणि जे 2 नाव होते ते एकत्र केले H आणि A. त्या दोघांना मी ते डबल टेप लावली जेणेकरून ते उडणार नाही. हवेमुळे बलून ते नाव सर्वच उडत होतं. ते ॲडजस्ट करायला मला 15-20 मिनटं गेले. त्यामध्येच आम्ही आलो होतो हायवेवर. हे माझ्या घराजवळून एकदम 10-5 मिनटाच्या अंतरावर आहे आणि इथे प्रतिष्ठान पण आहे. जेवढं लक्ष माझं हे सर्व तयारीमध्ये होतं ना तेवढंच लक्ष माझ्या मुलीकडे देखील होतं कारण की पूर्ण हायवे रोड होता. रोडवरून सतत गाड्या जात होत्या. स्माईल इथे फोटो आणि व्हिडिओ घेत असताना बिट्टू अजिबात घाबरली नाही. खूप खुश होती कारण इथलं वातावरण तिला खूप आवडलं होतं कारण एकदम मोकळं होतं, झाडं वगैरे नव्हते. पण सकाळी ती थोडीशी घाबरत होती त्यामुळे फोटो जसे पाहिजेत होते तसे काही मिळाले नाही. पण असो ती सकाळपासून फोटो काढू दिले किंवा व्हिडिओ काढू दिले त्यामध्येच मी खूप हॅपी होती. आणि सर्वात जास्त हेल्प करत होता तो म्हणजे आर्यन. त्या गाडीला आम्ही तिथे लावलं होतं ते उडू नये म्हणून त्या गाडीला तो तिचं फोटोशूट होईपर्यंत हाताने पकडूनच होता. आम्ही सर्व जेवण वगैरे करून आलो होतो त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. आमचे इथे फोटो वगैरे चालू होते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, जेव्हा फोटो काढून झाला ना तर बिट्टू प्रत्येक फोटो बघत होती की माझा फोटो व्यवस्थित आला की नाही. मला खूप हसू येत होता तिचा. आणि इथे जे आम्ही फोटो काढले ना ते मला सर्वात जास्त आवडले. एवढे छान फोटो निघालेत ते तुम्हाला बघायला मिळतीलच. जी पेस्टी आम्ही फोटोशूटसाठी घेतली होती ना त्याचीच पार्टी आता मागे मुलं करत होते. मग अशी छोटीशी पार्टी गाडीमध्ये करत आम्ही आलो घरी. 11:30 वाजून गेलेत पण तरी बिट्टूमध्ये एवढी एनर्जी आहे. चला तर मग भेटूया एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.